या कार्यक्रमाचे आयोजक श्री DL कराड सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत। तसंच ज्या 35-36 संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। सर खाली आमच्या जवळपास 50 सभा आता होती महाराष्ट्रामध्ये। आम्ही 50 सभा घेतलेल्या आहेत। साधारणतः 4000 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला असेल आणि अजूनही हा पूर्ण महिना पुढचा महिना सुद्धा 15 तारखेपर्यंत आमच्या सभा ठरलेल्या आहेत। आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाही आणि आमचं असं मतच आहे की राजकीय पक्षाचे सदस्य तुम्ही असाल तरी नागरिक म्हणून विचार करणाऱ्या लोकांची वार्ताला करायची। विश्वंभर जेव्हा इथे एका व्याख्यानमालेसाठी आले होते तेव्हा त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला, माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल काही जणांनी काही व्हिडिओ केला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी। त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं असं म्हणतात। पोलिसांवर सतत भार टाकणे, पोलिसांचा गैरवापर करणे आणि पोलीस सुद्धा माणूस आहेत हे विसरून जाऊन त्यांना अमानुषपणाची वागणूक देणे याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या आघाडीवर आहे। पोलीस विभागातल्या लोकांना माणूस म्हणून बघण्याची, नागरिक म्हणून बघण्याची आणि आपले मित्र म्हणून बघण्याची अत्यंत गरज या काळात निर्माण झाली आहे। त्यांनी पोलिसांना जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आक्षेपार्ह विधान करायचे नाही। आम्ही आता वकील इथे काही जण वकील पण आहेत, आपण सगळेजण नागरिक म्हणून पण विचार करू शकतो की आक्षेपार्ह विधान आहे की नाही कोण ठरवणार? भाजपचे कार्यकर्ते ठरवणार, संघाच्या पिल्लावळीचे लोक ठरवणार, बजरंग दलाचे लोक ठरवणार, कोण ठरवणार? सगळ्यात जास्त आक्षेपार्ह विधान करणारे भारताचे पंतप्रधान आहे। आम्ही कुणाकडे जायचं? कारण का पोलीस त्यांच्याच, यंत्रणा त्यांच्याच, आम्ही कुणाकडे जायचं? तुम्ही निवेदन तरी जाण्यासाठी जाऊ शकले कारण की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात। हाच प्रश्न आहे आमचा लोकशाहीच्या समोरचा की आम्ही बेकायदेशीर पद्धतीने कामकाज महत्वाच्या संविधानिक पदांवर बसून करणाऱ्यांविरुद्ध कुठे जायचं? आणि निखिल वागळे सर, विश्वंभर चौधरी, मी, आम्ही तिघांनी ठरवलं की आपण लोकांसमोर जायचं। त्यांनी सांगितलं की प्रक्षोभक बोलू नका। पुन्हा तोच प्रश्न आहे, तुम्ही ठरवणार का प्रक्षोभक कोण बोलताय ते? मी एक वकील म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की सध्या लोकशाही बद्दल मुद्देसूद बोलणंच प्रक्षोभक झालेलं आहे। म्हणजे यांचं म्हणणं आहे की लोकशाही बद्दलच बोलू नका आणि लोकशाही बद्दल बोलण्याची सगळ्यात जास्त गरज आहे। यांनी त्या निवेदनात सांगितलं आणि 2-4 तुकार लोकांनी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे भारतीय जनता पक्षाचा की रामाचं नाव घ्यायचं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घ्यायचं नाही। का घ्यायचं नाही? का घ्यायचं नाही? रामाची काही खरेदी केलेली आहे तुम्ही? राम विकत घेतलाय का तुम्ही? राम भारतीयांच्या मनामनातला आहे, आम्ही नाव घेणार। आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान जोपर्यंत त्या पदावर बसलेले आहेत आम्ही त्या व्यक्तीबद्दल सुद्धा बोलणार। पंतप्रधान तुमच्या मालकीचे आहेत का? पंतप्रधान पदाच्या संदर्भात काही आपण बोललं, त्या व्यक्तीबद्दल काही बोललं, नरेंद्र मोदींबद्दल, तर यांना लगेच राग येतो आणि ते आपल्याला सांगतात की पंतप्रधान पदावर, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही पंतप्रधान पदाचा अपमान करताय। मी आपल्याला पुन्हा एकदा कायदेशीर दृष्टिकोनातून सुद्धा सांगतो, पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीच्या प्रवृत्तीचं आणि त्याच्या कामाचं विश्लेषण करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या पदाचा अपमान नाही, त्या व्यक्तीचं ते विश्लेषण आहे। मी विश्वंभर आणि निखिल वागळे सर सुद्धा
आम्ही प्रत्येक वाक्यात त्याच्यानंतर आज पंतप्रधानांबद्दल बोलणार. तुमचे जर इथे चिले चपाटे तुम्ही पाठवलेले असतील ऐकायला, व्हिडिओ शूटिंग करायला करा, व्हिडिओ शूटिंग करा, ऐका आणि तुमच्या आई बापांना जाऊन सांगा आम्ही पंतप्रधानांबद्दल बोलणार. आमचे पण ते पंतप्रधान आहेत. लोकशाहीनुसार जेव्हा एखादा पंतप्रधान म्हणून कोणी निवडून येतो तेव्हा तो संपूर्ण देशाचा पंतप्रधान असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्ही बोलणार. आमचं नरेंद्र मोदींशी काही भांडण नाही, आमचं अमित शहाशी काही भांडण नाही. आमचं भांडण आहे की या चुकीच्या प्रवृत्ती आहेत. आमचं म्हणणं आहे की लोकशाही पायदळी तुडून ज्या पद्धतीने निर्णय घेतात ती प्रक्रिया बेकायदेशीर आहे. ते अनेकदा शासकीय यंत्रणांचा, पोलिसांसकट सगळ्या यंत्रणांचा ते गैरवापर करतात म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो. आम्ही त्यांच्या कामाचं विश्लेषण करतो. आमचं असं म्हणणं आहे भारतीय नागरिक म्हणून की तुम्ही पंतप्रधान पदावर बसून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा मलिन करत असल्यामुळे आम्ही तुमच्याबद्दल बोलतो. कुणाला काही याच्याबद्दल केस करायची असेल तर माझं म्हणणं आहे की मी बोलत असेल तर माझ्यावर केस करा, आयोजकांवर कोणी केस करू नका. भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना सांगा आम्ही आमच्या म्हणण्याची जबाबदारी घेऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या कुत्सित बुद्धीने आणि सडलेल्या बुद्धीने तुम्ही काही पण त्याचा अर्थ काढाल त्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही कोणाचाही अपमान करत नाही. लोकशाहीच्या अस्तित्वात सध्या जो डिफेक्ट तयार केलेला आहे आणि लोकशाही आपलं स्वतःच अस्तित्व शोधत सगळीकडे देशभर फिरत आहे, त्याच्यासाठी जबाबदार असलेल्या केंद्र सरकारच्या सगळ्याच धोरणांबद्दल आपण बोललं पाहिजे. याच्याबद्दल बोलू नका, त्याच्याबद्दल बोलू नका असे व्हिडिओ करणाऱ्यांना आपल्याला हे सांगायचं आहे की आम्हाला या सगळ्या भारतातल्या घडामोडींबद्दल, राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, सांस्कृतिक धोरणांबद्दल बोलण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि संविधानाचा वापर करणारा नागरिक कसा ताकदवान असतो हे बघण्याची तुमची हिंमत असेल तर इथे येऊन बसलेल्या त्या लोकांनी जरूर त्यांच्या आई बापांना जाऊन सांगावं. यांनी त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे, आम्ही तोडफोड करत नाही, आम्ही कोणत्या गाडीवर हमला करत नाही, आम्ही काही काचा फोडत नाही. मी आपल्याला काही उदाहरणं देतो. काही तासांपूर्वी बीजेपीचे आमदार असलेले गणपत गायकवाड यांच्याबद्दलचा झालेला गोंधळ आपण पाहिलेला. गणपत गायकवाड यांना आता पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे कारण की त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काही लोकांवर गोळीबार केलेला आहे आणि 6 गोळ्या त्या माणसाच्या शरीरात घातलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही काच फोडत नाही, आम्ही गाडीवर हमला करत नाही, आम्ही भाजपचे लोक आहे. मी तुम्हाला 10-15 उदाहरणं देणार आहे आज आणि ते त्यांचे ऐकणारे असतील त्यांनी सुद्धा ऐकावे. व्हिडिओ करणाऱ्यांची हिंमत असेल तर त्यांनी ऐकावं. यांनी 24 जुलै 2023 रोजी मेघालय चीफ मिनिस्टर सेक्रेटरिएट इन तुरा इथे त्यांनी भाजपच्या महिला मोर्चानी 19 लोकांना त्यांच्या सकट भाजपच्या महिला मोर्चाच्या 19 लोकांसह अरेस्ट झाली कारण की त्यांनी हिल डिस्ट्रिक्ट पोलीस स्टेशनच्या तिथे त्यांनी मेघालयच्या चीफ मिनिस्टरच्या सेक्रेटरिएटवर अटॅक केलेला होता. त्यानंतर यांनी तिथे 21 गाड्या फोडल्या. यांनी 10 मेघालय पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली. यांनी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या 7 अधिकाऱ्यांना त्या दिवशी मारहाण केली आणि यांनी महिला होमगार्ड जे आहेत ते यांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेले आहेत. आणि हे आपल्याला सांगतात की आम्ही गाड्यांवर हमला करत नाही, आम्ही काचा फोडत नाही कारण की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत. 19 जानेवारी 2024 रोजी 16 जुलै 2021 रोजी खोटा मिलिटरी
अटॅक कुपवाडा येथे यांनी घडवून आणला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याबद्दल सुद्धा केस सुरू झालेली आहे. 19 जानेवारी 2024 रोजी यांनी व्हेकल फोडले, मीडिया पर्सनचे कॅमेरा फोडला आणि काँग्रेसच्या राहुल गांधीच्या यात्रेमध्ये अनेकांना यांनी मारहाण केली. आणि हे सांगतात की आम्ही काचा फोडत नाही, आम्ही भाजपचे कार्यकर्ते, आम्ही गाड्यांवर हमला करत नाही. यांनी 23 फेब्रुवारी 2020 रोजी काही मुस्लिम आणि दलित प्रोटेस्टर्स जे विरोध करत होते की सीए आणि एनआरसी याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बदल घडवून आणताय त्याच्यामध्ये लोकसहभाग नाही आणि एकतर्फी पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊन जे कायदे बदलण्याचा प्रयत्न करतात चुकीचा आहे, तेव्हा दलित आणि मुस्लिम कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान हमला केलेला आहे. दिल्लीच्या मेयर शेली ओबेरॉय यांनी 15 दिवसासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना, जे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक आहेत, त्यांना 15 दिवसासाठी सस्पेंड केलं, कारण की त्यांनी नगर परिषदेमध्ये आणि त्या दिल्लीच्या सगळ्या परिसरामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या त्यांनी गडबड गोंधळ करण्याचा आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. आणखी 1-2 उदाहरणं मी आपल्याला देतो. 13 जानेवारी 2021 रोजी त्यांनी पोलिसांनाच अटकाव करून पोलिसांवर सुद्धा हमला केलेला आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर केस दाखल झालेली आहे. त्याच्याबद्दल अमित शहा यांना शेवटी दखलंदाजी घ्यावी लागली आणि पोलिसांना समजावावं लागलं. हा सुद्धा रेकॉर्डचा भाग आहे. यांनी 300 पार्टी वर्कर्स यांचे आणि तिथले MP भारतीय जनता पक्षाचे राकेश सिंग यांना संपूर्ण ट्रेनला आग लावून देण्यासाठी आणि सरकारी प्रॉपर्टी डॅमेज करण्यासाठी जबलपूर येथे अटक करण्यात आली. टेररिस्ट आणि पिंप अशा स्वरूपाचे शेलके उद्गार यांनी निवडून आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींबद्दल काढल्यामुळे सुद्धा गडबड गोंधळ होऊन तिथे सुद्धा मुस्लिम काही लोकांवर त्यांनी हमला केलेला आहे. शिलीगुडी येथे 7 डिसेंबर 2020 रोजी यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले, यांनी विटा फेकून मारल्या आणि अनेक लोकांना जखमी केलं, असा सुद्धा आरोप यांच्यावर आहे. मी तुम्हाला 10 उदाहरणं दिलेली आहे. व्हिडिओ करणाऱ्या त्या लोकांना सांगा जाऊन की तुम्ही जे काही व्हिडिओ करताय ना ते खोटारडे आहे, कारण तुमचे नेते खोटारडे आहे. रामाचं नाव घ्यायचं नाही असं यांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे भारतातल्या प्रत्येक माणसाने रामाचं नाव घेतलं पाहिजे, कारण का राम कोणाच्या मालकीचा नाही, राम आमचा सुद्धा आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला महात्मा गांधींनी म्हटलेलं एक वाक्य वाचून दाखवतो. महात्मा गांधींनी सांगितलं, माझा राम आमच्या प्रार्थनेच्या वेळचा राम, तो ऐतिहासिक राम नव्हे जो दशरथाचा पुत्र आणि अयोध्येचा राजा होता, तो तर सनातनी आजन्मा अद्वितीय राम आहे. मी त्याची पूजा करतो, त्याचीच मदत चाहतो. तुम्ही देखील तेच केले पाहिजे, कारण तो समान रूपात सर्वांचा आहे. म्हणून मुसलमान अथवा कुणालाही रामाचे नाव घेण्यात संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही, परंतु अशी काही गरज नाही की त्याने रामाच्या रूपातच देवाचे नाव घ्यावे. तो अल्लाह किंवा खुदाचे नाव सुद्धा रामाप्रमाणे जपू शकतो. हे महात्मा गांधींनी 28/4/1948 रोजी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रभू राम हा आमचा सुद्धा आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी रामाचं नाव घेतलं पाहिजे. विनोबा भावेंनी तर सांगितलं होतं की रामाचं नाव श्वासागणी घेतलं पाहिजे. प्रत्येक श्वासासोबत रामाचं नाव घेतलं पाहिजे. श्वास आतमध्ये घेताना शरीरात आपण राम असं म्हणायचं आणि श्वास सोडताना हरी म्हणायचं. राम हरी हा मंत्र त्यांनी दिला होता आणि तो सुद्धा राम आमचाच आहे. वातावरण कलुषित करणारा, देवाच्या नावाने हिंसा पसरवणारा राम आमचा नाही, तो तुमचा आहे. तो तुम्ही घेऊन फिरा, पण आमचा राम हा शांततेचं प्रतीक आहे. आमचा राम हा अंतर्गत मानसिक शांततेचं सुद्धा प्रतीक आहे. आणि म्हणून आम्ही रामाचं नाव घेणार. त्यामुळे आम्हाला इथे कोणी सांगायचा प्रयत्न करण्याची गरज नाही की रामाचं नाव घ्यायचं नाही. रामाचं
संविधानाचा अपमान करणारे आम्ही नाही, इव्हन आम्ही कोणाचाच अपमान करत नाही. लोकशाहीचा अपमान करणारे आताचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मात्र आम्ही बोलणार आहे. सातत्याने हे होत चाललेलं आहे की रामाला सबसाइड करून, प्रभू रामचंद्राला सबसाइड करून त्याच्या जागी नरेंद्र मोदींना प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य स्वरूपाचा, अधार्मिक कृतीचा भाग आहे आणि म्हणून आम्ही त्या कामाचं विश्लेषण करतो. या कार्यक्रमासाठी जमलेल्या एकमेव जो राजकीय पक्ष कुठला नाही आतापर्यंत भारतामधला, त्या काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते इथे आहेत. ओरिजिनल शिवसेना पक्षाचे लोक इथे आहेत. ओरिजिनल राष्ट्रवादीचे इथे लोक आहेत. ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेब आणि ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेब. बाकी राजकीय दरोडेखोरी करणारे आणि चोर यांच्याबद्दल सुद्धा मी नंतर बोलणार. आम्ही निर्भय बनोच्या या सगळ्या सभांमधून लोकशाहीचा जागर करतोय, संविधानाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्ती आमच्यासाठी केवळ आहे. आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुळीच विरोध नाही, हे समजून घ्या. व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नाही, प्रवृत्ती म्हणून त्यांचा विरोध प्रत्येक भारतीय नागरिकांनी करण्याची जबाबदारी आता संविधानिक जबाबदारी म्हणून आपण स्वीकारली पाहिजे असं आमचं मत. कारण की हे अपारदर्शक पद्धतीने काम करतात, हे अंधारात काम करतात, हे संसदेतल्या सगळ्या महत्वाच्या खासदारांना, प्रश्न विचारणाऱ्यांना निलंबित करून आपल्या मनमानी पद्धतीने बिलं पास करतात आणि नवीन कायदे तयार करतात. त्यामुळे आमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तींना विरोध आहे. नवीन कायदे त्यांनी 3 केले आणि तेव्हा अमित शहानी भाषण केलं संसदेमध्ये आणि जवळपास 25 गोष्टी अशा आहेत. आता मी इथे काही तो विषय नाही त्याच्यामुळे सांगत नाही. काल गोरेगावला मी त्याच्यावर भाषण केलं. 25 गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये अमित शहानी असं मांडलं संसदेमध्ये छाती ठोकून ठोकून की पहली बार भारत में हम 0 FIR इंट्रोड्यूस कर रहे हैं. 0 FIR हे त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं नाही. त्यापूर्वीच कितीतरी इथे पोलीस अधिकारी पण आहेत, त्यांनाही माहिती आहे की 0 FIR जवळपास 5 वर्षापूर्वीच इंट्रोड्यूस झालेलं होतं. हे 2014च्या आधीची गोष्ट आहे. क्रिमिनल रेकॉर्ड ट्रॅकिंग करण्याची सिस्टीम सुद्धा सुशील कुमार शिंदे असताना त्यांनी आणली होती आणि हे आपल्याला सांगतात की मी पहिल्यांदा आता क्रिमिनल लोकांचा रेकॉर्ड तयार करण्याची सिस्टीम तयार करतो. भारताचं दुर्दैव आहे की ज्या माणसाला खूप मोठा काही वर्षांचा तडीपारीचा अनुभव आहे तो माणूस आता भारतासाठी कायदे तयार करतो. आम्ही बोलायचं नाही यांच्याबद्दल. याच्यापूर्वी नाही मिळाले ना आम्हाला असे गृहमंत्री की जे स्वतः तडीपार झालेले होते. आणि हा जर आमच्या भारताचा अपमान नसेल की अशा प्रकारचा एक माणूस आणि अशा प्रवृत्तीचा माणूस तिथे बसलेला आहे तर आम्ही त्यांच्याबद्दल जरूर बोलणार. स्वतः काहीतरी रचना तयार करायची, स्वतः काहीतरी आदेश पारित करायचे जे बेकायदेशीर स्वरूपाचे असतात आणि त्याच्यावर भीतीवर आधारित राजकारण करायचं, याला आपण सगळ्यांनीच विरोध केला पाहिजे. आपण ईडी पाहिलेली आहे, CBI पाहिलेली आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पाहिलेला आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पाहिलेला आहे, NIA पाहिलेला आहे आणि पोलिसांचा सुद्धा गैरवापर पाहिलेला आहे. एवढंच नाही तर यांची मजल आता इथपर्यंत गेलेली आहे की एक तटस्थ असलेली यंत्रणा न्यायालय याच्यातल्या सुद्धा काही न्यायाधीशांना आपल्या काय पाळीव करून त्यांचा सुद्धा गैरवापर यांनी सुरू केलेला आहे. माध्यम जे स्वातंत्र्य म्हणून होते की ते स्वतंत्र होते, आपल्या समोर जे घडलं ते सांगणारे माध्यम यांनी बंद करून टाकले. अनेकदा यांनी मालक विकत घेतले, सगळेच्या सगळे चॅनल विकत घेतले आणि भरपूर पैसा वापरून यांनी तुमच्या डोक्यावर काय मारायचं
तुमच्या समोर काय दिसलं पाहिजे दृश्य स्वरूपामध्ये हे ठरवलं. हे षडयंत्री पद्धतीने जे काम करण्याची पद्धत आहे त्याला आमचा विरोध आहे. मीडिया हा एक तटस्थ असलेला स्तंभ उखडून टाकण्यासाठी महाराष्ट्रामधून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याचे पहिले बळी इथं बसलेले आहेत. निखिल वागळे एका तटस्थ पत्रकाराचा ज्या पद्धतीने त्यांनी अंत करण्याचा प्रयत्न केला, पण हा माणूस आहे की तो त्याच्यातून सुद्धा उभा राहिला आणि आज आपल्या समोर निखिल वागळे ओरिजिनल या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित आहे. निखिल वागळे सरांचे परत आभार मानायला पाहिजे आम्हाला, विश्वंभरला मला सुद्धा, की जेव्हा ते आजचा सवाल चालवत होते तेव्हा त्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवलं, आमचं मत विचारलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना वाटायला लागलं की आम्ही हुशार आहे आणि मग ती हुशारी बाळगण्याची जबाबदारी आमच्यावर आली. त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास सतत करावा लागला आणि आज जे काही आम्ही बोलू शकतो आहे, मुद्देसूद पद्धतीने मांडू शकतो, त्याच्यामध्ये निखिल वागळे सरांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा. आणि मीच नाही, माझ्यासारखे अनेक लोक त्यांनी या चॅनलवर असताना तयार केले. कोणाचं म्हणणं आपण ऐकून घ्यायचं, कोणाचं म्हणणं आपण पोचवायचं याची जाणीव असलेला माणूसच आपल्या कार्यक्रमाचा आत्मविश्वासाने नाव आजचा सवाल असं ठेवू शकतो. भीती आणि भीतीच्या आधारे ज्या पद्धतीने पत्रकारितेचं दमन करण्यात आलेलं त्याच्याबद्दल ते आपल्याशी बोलतीलच. पण मी कायद्याच्या क्षेत्रात काम करत असताना पाहतो की ईडीचा जो गैरवापर यांनी केलेला आहे. यांची घोषणा होती की काँग्रेस मुक्त भारत करायचं. मुळात काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा लोकशाहीला धरून आहे का हे आपण विचार केला पाहिजे. आपलं कोणाचं काँग्रेसवर प्रेम असण्याचा गरज नाही. थोड्या वेळासाठी सगळं बाजूला ठेवा. काँग्रेसवर प्रेम करण्याची काही गरज नाही. वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करण्याची काही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनलवर प्रेम करण्याची काही गरज नाही. शिवसेना ओरिजिनलवर प्रेम करण्याची काही गरज नाही. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि विचार करा की भारतीय संविधान काय म्हणताय. भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे की इथे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, राजकीय मत स्वातंत्र्य आहे. एखाद्याचा राजकीय विचार पोचवायचा असेल तर संस्था संघटना काढून, राजकीय पक्ष काढून तशा पद्धतीने आपले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना पटवून देण्याचा अधिकार आपल्याला आहे. अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे विचार या भारतामध्ये असले पाहिजे ही संविधानिक तरतूद आणि त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल स्कीम असं म्हणू, ही रचना आहे भारतीय संविधानाने केलेली. आणि म्हणून काँग्रेस मुक्त भारत ही हिंसक घोषणा आहे. आज आपण पाहतो की त्यांनी दुसरी घोषणा भ्रष्टाचार मुक्त भारत अशी केली की भ्रष्ट आदमी को नहीं छोडूंगा. आजची जी परिस्थिती आहे त्यांनी निर्माण केलेली आहे, नाशिक जिल्ह्यामधले सुद्धा नेते जे जे भ्रष्ट आहेत भारतातले ते सगळे भाजपमध्ये आहेत. आणि आता आपल्याला लक्षात येते की काँग्रेस मुक्त भारत करता करता आज भाजप काँग्रेस मुक्त झालेला आहे. हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं ठरणार आहे, लक्षात ठेवा. वरपासून खालपर्यंत सगळे भ्रष्टाचारी माणसांनी आपल्या सोबत घेतलेले आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीचा विचार करायचा तर एक तर भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदेच्या सोबत जा, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल. आता त्याला ऍडिशनल परत अजितदादा पवार. हे जे राजकारण सुरू आहे हे संविधानाला अपेक्षित नाही, हे सांगायचं नाही का, याच्यावर कोणीच बोलायचं नाही. जे सुरू आहे ते बघत राहायचं. 5 वर्षांनी आम्ही मतदान पुन्हा करायचं आणि पुन्हा निवडून आलेल्या लोकांना तुम्ही पैशाच्या आधारे फोडणार, ईडीच्या आधारे फोडणार, कोणतीतरी दडपशाही करून फोडणार आणि नवीनच काहीतरी संतुलन तयार करणार, एखादं मिक्सर तयार करणार. आम्हाला म्हणणार ही लोकशाही आहे. आम्हाला अशी लोकशाही मान्य नाही. हे सांगण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या नागरिकांची आहे. अनिल देशमुखांना त्यांनी ईडीच्या प्रकरणामध्ये आतमध्ये पाठवलं. छगन भुजबळांना त्यांनी आतमध्ये पाठवलं. छगन भुजबळ आता अजितदादांसोबत गेले, काही दिवसांनी ते भाजपमध्ये जातील. जेव्हा छगन भुजबळांची केस आली, इतर काही ईडीच्या लोकांच्या केस आली, ते म्हणतात की आता कागदपत्रच आमचे गहाळ झाले, केसचे कागदच नाही असं म्हणतात. हा षडयंत्राचा जो भाग आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही कोणीच. मला आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे की आपण लोकशाही बद्दलचा आवाज म्हणून इथे आलेला. अनिल देशमुखांना यांनी जेव्हा आतमध्ये टाकलं, सांगितलं की 1000 कोटीचा घोटाळा,
100 कोटीचा घोटाळा आहे असं सांगितलं. आणि जेव्हा तपास केला, कोर्टामध्ये केसेस चालल्या, त्यांचं जामीन देण्यात आलं नाही, त्यांना त्रास देण्यात आला. 1 वर्षभर जवळपास ते आतमध्ये होते. आणि नंतर लक्षात आलं की काहीतरी साधा 1 कोटी काहीतरी याचा घोटाळा. कोर्टाने म्हटलं की बाबा त्याचा पुरावा द्या तुम्ही, की निदान 1 कोटीचा तरी काहीतरी घोटाळा आहे, त्याचा तरी पुरावा द्या. त्याचा पण पुरावा यांच्याकडे नाही. आणि या सगळ्यांमागे जर आताचे उपमुख्यमंत्री, ज्यांना जबरदस्तीने उपमुख्यमंत्री व्हावं लागलेलं आहे, ते देवेंद्र फडणवीस असतील तर आपल्याला वाईट वाटणार नाही की बदल्याचं राजकारण इथे सुरू आहे. बदल्याच्या भावनेने कायदा वापरला जातो आहे आणि कायदा जणू काही बदल्यासाठीच तयार केलेला आहे. अशा भावनेने राजकारण जर केलं जात असेल तर आम्ही देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा नाही की हे कोणतं राजकारण आहे तुमचं, की तुम्ही ज्या माणसावर आरोप ठेवता त्या माणसाचं तुम्ही शेवटी 1000 कोटीचा सुद्धा नाही, 100 कोटीचा सुद्धा नाही, तुम्ही छोटासा घोटाळा सुद्धा शोधू शकत नाही आणि 1 वर्ष त्या माणसाला आतमध्ये ठेवता. जे दुसऱ्या पक्षात जातात त्यांच्यावर ईडी लावली जाते, त्यांना आपल्या पक्षात आणलं जाते. लोक बिचारे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जाहिराती तयार करतात, वॉशिंग पावडर मोदी म्हणून. मग आपण हेच करत राहायचं फेसबुकवर वगैरे सगळं? नाही, आता हेच करायचं नाहीये. आपलं काम आता सुरू होणार आहे. 2024 ची निवडणूक असेपर्यंत आता 1 वर्षभर आपल्याला केवळ लोकशाहीबद्दल आणि संविधानाबद्दल विचार करायचा. आणि ज्यावेळेस मतदान असेल तेव्हा या सगळ्यांना घरी बसवण्याची जबाबदारी इथे बसलेल्या प्रत्येक माणसाची. सीबीआयनी आतापर्यंत ज्या केसेस केल्या त्याच्यामध्ये जवळपास 96% म्हणजे 96% केसेस या विरोधी पक्षातल्या लोकांवर केलेल्या आहेत. सगळे विरोधी पक्षातले लोक भ्रष्ट आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर चौकशी सुरू झाली की ते भाजपमध्ये आले की ते सगळे स्वच्छ आहेत. ईडीच्या ज्या केसेस चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये 0.05% एवढाच पर्सेंटेज आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे. आणि बाकी सगळे जण कुठे गेले, केव्हा सुटले, त्यांच्यावर केसेस चालतात की नाही काहीच आपल्याला माहित नाही. शाहरुख खानच्या मुलाला पकडलेलं आपण पाहिलेलं आहे. सॉरी, शाहरुख खानच्या. कारण की नरेंद्र मोदींच्या कॅम्पेन मध्ये अस्पष्टपणे इनडायरेक्टली सहभाग घ्यायचा हे त्यांनी नाकारलं. कारण की शाहरुख खान केवळ डायलॉग म्हणणारा हिरो नाही हे आता लक्षात आलं. पाठांतर करून केवळ बोलणारा हा माणूस नाही, तर तो विचार करणारा सुद्धा आहे. त्याचं पुस्तकांचं वाचन आहे, योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरण्याचं नॉलेज त्याला आहे. त्यामुळे या माणसाच्या बद्दलचा बदला आपण मनात ठेवायचा आणि मग कधीतरी या मुलाला अटक करायची. जेव्हा लक्षात येते की नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने खोटी केस केली होती, कोणताही अंमली पदार्थ त्याच्याजवळ सापडला नाही, पण तोपर्यंत त्याची बदनामी करून झालेली असते. आणि सलमान खान हा पतंग उडवायला नरेंद्र मोदींसोबत जातो संक्रांतीच्या वेळेस. तर सलमान खान बद्दलची जी त्यांनी हे काळं हरिण मारलेलं होतं त्याच्याबद्दलची केस मात्र लवकरच सुटका त्याच्यातून होते. आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने या सगळ्या यंत्रणांचा वापर होतोय तो गैरवापर आहे आणि याचा आपल्याला राग आला पाहिजे. न्यायालय जे एक निपक्ष ती जागा असली पाहिजे, ती सुद्धा आजकाल त्यांनी निपक्ष ठेवली नाही. आपलं सुदैव आहे की अनेक न्यायाधीश न्यायालयांमधले हे उत्तम आहेत, विश्वासार्ह आहेत, प्रामाणिक आहेत आणि संविधानाशी त्यांची बांधिलकी आहे. पण काही महत्वाच्या लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने बाटवलेलं आहे आणि भाजपच्याच दृष्टीने निकाल द्यायचा असं सांगितलेलं आहे, त्यातून लोकशाही समोर एक खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे. आपण लक्षात घ्या. पापपूर्ण अशा पद्धतीचे, त्याला सिनफुल जजमेंट आपण म्हणू, पापपूर्ण अशा पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत. कधीतरी फक्त त्या विषयावर आपण इंटेलेक्च्युअल पद्धतीची चर्चा जर ठेवली तर आपण त्याच्याबद्दल बोलू की कशा पद्धतीने यांनी निकाल दिलेले आहेत. देशामध्ये 2 प्रकारचे वकील यांनी तयार केले. एक नरेंद्र मोदी यांना आवडणारा कायदा सांगणारे वकील
आणि दुसरे संविधानात आहे तसा कायदा सांगणारे वकील जे उरले सुरले आहेत ते. इथे काही वकील असतील त्यांना माहिती आहे, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हायकोर्टामध्ये भारतातल्या सगळ्या आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा हेच वातावरण आहे की त्यांनी म्हटलेला कायदा सांगा, त्यांना आवडेल असा कायदा सांगा, त्याचा अर्थ तसा काढा. एक न शिकलेला माणूस कायद्याचे अर्थ कसे काढायचे यासाठी दहशत निर्माण करत असेल तर आपण विचार करा की यांच्याबद्दल बोलणं किती आवश्यक आहे. एककल्ली व्यवस्था यांनी निर्माण केल्या, कोणत्याही प्रकारे पारदर्शकता यांनी ठेवली नाही आणि ज्या पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून सतत येत असतात, टोप्या घालतात, मोराचे पिसं लावतात, कधी शिंग लावतात, ते टोप्या घालतात. हा जो दशावतारी माणूस आहे, या प्रवृत्तीचा अंत लोकशाही मधल्या नागरिकांनी केला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे मला सगळ्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते काय करतात की कधी कधी जबरदस्तीने शास्त्रज्ञांकडे जातात, जबरदस्तीने ओढतात असं आणि त्याला रडायला लावतात. इथे रड बाबा माझ्या छातीवर, सगळ्यांना दिसलं पाहिजे. यांचे दोन प्लॅन तयार असतात जेव्हा वर्ल्ड कप क्रिकेटची मॅच असते शेवटची, किंवा वर्ल्ड कप जिंकलं तर काय आणि हरल्यावर काय करायचं. दुर्दैवाने भारत हरला, हरल्यावर लगेच तिथे गेले, जबरदस्तीने क्रिकेटच्या खेळाडूंचे हात ओढून ओढून माझ्या जवळ या तुम्ही, मी तुम्हाला सांत्वन करतो. भारताच्या पंतप्रधानांचं हे काम आहे? अशा फुटकळ दर्जाचं काम तुम्ही करता आणि तुम्ही म्हणता की आमच्याबद्दल बोलायचं नाही. पंतप्रधान पदावर बसून त्या पदाचा अपमान करणं भारताच्या लोकशाहीला चालणार नाही. तुम्ही निघून जा, घरी जा. 2024 मध्ये यांना हरवा. अत्यंत आवश्यकतेची बाब म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकशाही जर टिकली पाहिजे असं वाटत असेल, आपलं जीवन जर चांगलं झालं पाहिजे असं वाटत असेल तर नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप यांना आता घरी पाठवणं अत्यंत आवश्यक आहे. यांचं ना राष्ट्रगीतावर प्रेम आहे, ना राष्ट्रध्वजाबद्दल यांना आदर आहे, ना यांना राष्ट्रपित्याबद्दल काही आदर आहे. राष्ट्रपित्याला तर यांच्यात प्रवृत्तीपैकी एका जणांनी झोपवलेला आहे, गोळ्या घालून मारलेला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा, त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेच्या पायऱ्यांवर असं त्यांनी नतमस्तक झाले, पाया पडले. अनेक लोकांना गैरवरून आलं, पहिल्यांदा असा पंतप्रधान आहे की पायऱ्यांवर डोकं ठेवून हे नमस्कार करतोय, नतमस्तक होतोय. काय आदरपूर्ण माणूस आहे. आपण तेव्हा विसरलो होतो भावनाशील होऊन की नथुराम गोडसेंनी सुद्धा महात्मा गांधींचा खून करण्याच्या आधी पाया पडलेला होता. या प्रवृत्तीला विरोध आहे आपला. आपलं म्हणणंच आहे की तुम्ही चुकीचे व्यक्ती आहात, तुम्ही खोटारडे आहात. यांचे खोटे सांगायचे असतील तर आपल्याला ही सभा पुरणार नाही, रात्र संपून जाईल. एखाद्या कोजागिरीच्या दिवशी बोलवा तुम्ही, आम्ही तुम्हाला सगळे खोटारडे यांचे सांगू. दररोज यांना 15, 20, 25 खोटं बोलल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. इतक्या वाईट पद्धतीने जे खोटं बोलतात, ज्यांचा राष्ट्रगीताला नेहमी विरोध राहिलेला आहे, हे म्हणतात की वंदे मातरम हे राष्ट्रगीत पाहिजे, हे राष्ट्रगान आहे. वंदे मातरम आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, त्याच्याबद्दलचा आदर ठेवला पाहिजे. ते आपल्या देशाचं राष्ट्रगान आहे. राष्ट्रगीत जनगण मन हे आहे, त्यालाच तसा आपण आदर दिला पाहिजे. खरं तर वंदे मातरम हे काँग्रेसच्या सगळ्या सभांमध्ये आधी म्हटलं जायचं. हे पण काही यांचं नाही आहे, पण आता यांनी ते ओढून घेतलं, हे आमचंच आहे म्हणून. यांच्याकडे कोणी महान नेते नाही, यांचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये काही सहभाग नाही, त्यामुळे यांच्याकडे कोणी महापुरुष नाही. मग यांनी आंबेडकरांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचे विचार काय यांना झेपत नाही. मग महात्मा गांधींचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे नाहीतरी त्यांना नाईलाजाने महात्मा गांधींच्या पायाच पडावं लागते. मग आपण हेच ठरवलं पाहिजे की आपला महात्मा गांधींचा राम आहे, जे मरताना सुद्धा हे राम हे शब्द म्हणून गेले. त्यामुळे यांचा नथुराम आहे, त्या नथुराम मधला राम त्यांच्या जोरावर द्या. आपल्याला राष्ट्रध्वजाबद्दल एक गोष्ट मी मुद्दाम सांगितली पाहिजे आणि राष्ट्रगीताबद्दल सांगितली पाहिजे.
की यांनी जे काही लोक पोचवले वरपर्यंत, काही सुमार दर्जाचे लोक मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसतात, असा काळ येत असतो. तशाच पैकी एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया, मिश्रा म्हणून त्यांचं नाव होतं, ते रिटायर्ड झालेले आता. त्यांनी एक निर्णय दिला की सिनेमा सुरू होण्यापूर्वी सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे. आणि तो निर्णय देत असताना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे सिनेमा सुरू असताना जर राष्ट्रगीत म्हटलं तर देशभक्त तयार होतील. यांचे फार सोपे सोपे काय उपाय असतात, तुम्ही समजून घ्या. म्हणजे काय करायचं की हर घर तिरंगा, प्रत्येक घरावर तिरंगा लावायचा म्हणजे आपण देशभक्त होतो. राष्ट्रगीत म्हणायचं म्हणजे आपण देशभक्त होतो. सिनेमामध्ये राष्ट्रगीत म्हणण्यामध्ये काय तर्कसंगतता आहे तो विचार करा. आपण मनोरंजनासाठी तिथे जातो, तिथेच राष्ट्रगीत कशासाठी म्हणायचं? त्याला विरोध करण्यात आला. तेव्हा या चीफ जस्टिसनी रिजेक्ट केली ती आयडिया. त्यांनी सांगितलं की राष्ट्रगीत म्हटलंच पाहिजे. आज आपण सगळेजण सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणतो. मग एका वकिलाला असं वाटलं की फार चांगली आयडिया आहे देशभक्ती राबवण्याची, देशभक्त निर्माण होतील. त्यांनी अशी पिटिशन केली त्याच न्यायाधीशांसमोर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया समोरच, त्याच मिश्रांसमोर त्यांनी पिटिशन दाखल केली की सगळ्यात जास्त कायद्याचं आणि संविधानाचं काम हे न्यायालयांमध्ये चालते आणि त्यामुळे न्यायालयाचं कामकाज राष्ट्रगीत म्हणून झालं पाहिजे. या चीफ जस्टिस ऑफ इंडिया मिश्रा यांनी ती याचिका फेटाळून लावली. मग आपण यांना विचारणार नाही की तुम्ही सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीत म्हणायची सक्ती करता, मग न्यायालयांमध्ये राष्ट्रगीत सुरू करून तुम्ही का कामकाजाची सुरुवात करत नाही? यांच्याजवळ तर्क नसतो, कारण की हे लोक असेच असतात. त्यांना काही करून जबरदस्ती फक्त करायची असते आणि आम्ही फार देशभक्त आहोत असं दाखवायचं असते, कारण की स्वातंत्र्य संग्रामात काही यांची कर्तृत्व नाही. आणि त्यामुळे मग हे अशा प्रकारचे निर्णय देणारे सुद्धा यांचे माणसं तयार होतात. एक संभाजी भिडे नावाचा माणूस आहे, मनोहर उर्फ संभाजी भिडे. मनोहर कुलकर्णी असं नाव आहे म्हणतात काही जण त्याचं. आता यांच्या संदर्भात काम करणाऱ्या माणसांचं आणखी एक वैशिष्ट्य असते, त्यांचे 2 किंवा 3 नाव असतात. त्याच्याबद्दल सतत कन्फ्युजन असते किंवा खरं नाव कोणतं आहे, खरं कोण आहे. यांचे कोणी गुरु असतील त्याला ते श्री श्री असं लावतात, म्हणजे काय आपल्याला काही कळत नाही कशासाठी श्री श्री असं करतात ते. या संभाजी भिडेंनी अत्यंत विषारी लोक महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले आहेत. आपण चांगले हिंदू आहोत आणि इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने चांगला हिंदू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संभाजी भिडेच्या काही चेल्या चपाट्यांनी 15 ऑगस्टला मोठा भगवा झेंडा घेतला आणि सांगलीमध्ये मिरवणूक काढली. मिरवणूक काढताना ते सगळे घोषणा देत होते, ज्या अकराळ विक्राळ आणि अशा घोषणा असतात लोकशाही विरोधी सुद्धा, त्या घोषणा देत होते. तर पोलिसांनी त्यांना विचारलं पाहिजे होतं की तुम्ही ही घोषणा अशी का देताय? 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही भगवा झेंडा घेऊन एवढा मोठा अशी रॅली का काढताय? पण पोलिसांनी त्यांना काही विचारलं नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं तर तुम्ही असा भगवा झेंडा 15 ऑगस्टच्या दिवशी का घेताय? तुम्ही तिरंगा राष्ट्रध्वज घेतला पाहिजे खांद्यावर. तर त्यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे, तिरंगा आमच्या मनात आहे, राष्ट्रध्वज आमच्या मनात आहे. हे त्यांनी उत्तर दिलं. काही जणांनी तक्रारी केल्या, पोलिसांनी तक्रारी घेतल्या नाही. आजपर्यंत 15 ऑगस्टला भगवा झेंडा घेऊन रॅली काढणाऱ्या या लोकांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही. मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की समजा त्या हिंदुत्ववादी कट्टर लोकांच्या ऐवजी तिथे कट्टर मुस्लिमवादी काही असते आणि त्यांनी मोठा हिरवा झेंडा घेतला असता आपल्या खांद्यावर 15 ऑगस्टच्या दिवशी, ते निघाले असते रॅली घेऊन आणि त्यांना अडवलं असतं पत्रकारांनी, त्यांना विचारलं असतं की तुम्ही असं का करताय? 15 ऑगस्ट आहे, राष्ट्रध्वज या खांद्यावर, तिरंगा असला पाहिजे खांद्यावर. आणि त्या लोकांनी जर उत्तर दिलं असतं की आमच्या खांद्यावर हिरवा आहे पण आमच्या मनामध्ये तिरंगा आहे, आपल्याला चाललं असतं का? पोलिसांना चाललं असतं का? एका कोणत्या तरी फालतू माणसाने तक्रार केली असती, लगेच गुन्हा नोंद झाला असता. पण आजपर्यंत संभाजी भिडे आणि त्याच्या पिल्लावळीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की कायदा असेल तर सगळ्यांसाठी समान असला पाहिजे.
केवळ नरेंद्र मोदी एकदा आले आणि हेलिकॉप्टरच्या तिथून उतरून याच्याशी बोलले, याचा एवढा प्रभाव पोलिसांनी घेतलेला आहे की याच्या विरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल होत नाही. हा महात्मा गांधींबद्दल वाईट बोलतो, हा महात्मा फुलेंबद्दल वाईट बोलतो, अनेक समाजामध्ये हिंसा पसरवणारे विधान करतो, पण हा माणूस अजूनही मोकाट आहे. अशा मोकाट सांडांना तुम्ही अरेस्ट करा आणि मग आमच्याकडे या सांगायला हे बोलू नका ते बोलू नका. संपूर्ण भारत एक अधीर देश, हिंसक देश यांनी करून टाकलेला आहे आणि याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निर्भय बनूला मिळणारा प्रतिसाद लोकांच्या मनातला राग आहे, लोकांच्या मनातली अस्वस्थता आहे की किती दिवस आम्ही पाहत बसणार. महागाई बद्दल बोलत नाही, बेरोजगारी बद्दल बोलत नाही, स्वतःच्याच लोकांसाठी कायदे करतात, स्वतःचेच व्यापारी वाढवतात, त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आणि कोणी बोलायलाच नको म्हणून दहशत निर्माण केली जाते. याच्या विरुद्ध निर्भय बनू असल्यामुळे हा जनतेचा आवाज आहे, हा लोकांचा आवाज आहे, त्याच्यामुळे याला एवढा सपोर्ट सगळीकडे मिळतो. 3-3, 4-4 हजार लोक जमा व्हायला लागले. आम्ही काही खूप मोठे महान लोक नाही आहे, विश्वंभर चौधरी, मी सामान्य आपल्यापैकी कोणीतरी आहोत, पण आम्ही हा वसा घेतला. निखिल वागळे सरांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला नेहमी आणि आज आपण पाहतो की हा एक खूप मोठा माहोल तयार झालेला आहे, एक खूप मोठी मिरवणूक तयार झालेली आहे लोकशाहीची, जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एकत्रित होत आहे. आणि हा लोकशाहीचा जो आवाज आहे त्याच्यात भाजप दबून जाणार हे मी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रामध्ये राजकीय चित्र बदलणार आहे, इथे भाजप आता येणार नाही. शेवटचा मुद्दा मी अपात्रतेच्या संदर्भातला नक्की बोलला पाहिजे असं निखिल वागळे सर पण म्हणाले. उद्धव ठाकरे यांची ज्या पद्धतीने अवहेलना झालेली आहे, उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या पक्षाचं ज्या पद्धतीने अपहरण झालेलं आहे, हे विचार करा थोड्या वेळासाठी की आपण काहीतरी निर्माण केलेलं आहे, आपण त्याचा भाग आहोत आणि आपल्यापासूनच ते हिरवून घेतलं जात असेल आणि आपल्या सोबत तयार झालेले माणसं ज्या आविर्भावात बोलताना आपण पाहतो तेव्हा कसं वाईट वाटत असेल मनाला, याचा विचार करा थोड्या वेळासाठी. आणि त्याच पार्श्वभूमीवर मग जेव्हा केस चालते अपात्रतेच्या प्रकरणाची, सुप्रीम कोर्ट निकाल देतात, 5.5 महिन्याचं हिअरिंग होते, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट सांगतात की भरत गोगावले यांची नियुक्ती व्हिप म्हणून केली होती, त्याला राहुल नार्वेकर अध्यक्ष यांनी मान्यता दिली होती, ते बेकायदेशीर आहे. हे सांगितलं जाते की एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे. एक अत्यंत विस्तृत निर्णय दिला जातो आणि त्या निर्णयाच्या आधारे केवळ राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करायचा आहे. कारण अपात्रतेच्या कायद्यानुसार, पक्षांतर बंदी कायद्यातल्या कलमांनुसार राहुल नार्वेकर यांनाच अधिकार आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून की त्यांनी अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय जाहीर केला पाहिजे. यांच्याकडे प्रकरण पाठवलं जाते, ते मुद्दाम विलंब लावतात, कधी हे कागदपत्र पाहिजे कधी ते कागदपत्र पाहिजे आणि मुद्दाम विलंब लावण्याच्या या सगळ्या प्रयत्नांवर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागते की तुम्ही लवकरात लवकर सुनावणी घ्या. मग हे सांगतात, सगळीकडे गैरसमज पसरवतात कॅमेरा समोर की माझ्या कामकाजामध्ये कोणतंच न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागते की तुम्ही केवळ विधानसभेचे अध्यक्ष नाही, तुम्ही जेव्हा अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी करता तेव्हा तुम्ही एका ट्रिब्युनलचे प्रमुख आहात आणि न्यायिक एका ट्रिब्युनलचे प्रमुख तुम्ही असल्यामुळे तुमच्या कामकाजाबद्दलचं विश्लेषण करणं आणि त्याच्यात दखलंदाजी करण्याचा आम्हाला हक्क आहे. तरी हा माणूस ऐकत नाही आणि मग 10 जानेवारी तारीख द्यावी लागते की या तारखेला तरी तुम्ही जाहीर करा आणि मग हे निर्णय देतात आणि निर्णय अत्यंत महान, कोणीच अपात्र नाही. पळून गेले लोक, पळवण्यात आले लोक, ते भरत गोगावले प्रश्नाचं उत्तर देताना विधानसभेतल्या त्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये म्हणाले की मी सुरतला गेलो कारण की छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले होते, मला वाटलं की चांगली जागा असेल. आपण आतापर्यंत ज्या बिंडोक लोकांना निवडून दिलेला आहे त्या सगळ्यांची आपण आता विश्लेषण करून चिकित्सा करून यादी तयार केली पाहिजे.
ते म्हणतात आम्ही ट्रिपसाठी गेलो होतो. एकाच वेळेस तुम्ही ट्रिपसाठी जाता, त्याच वेळेस तुमचे सगळे मोबाईल बंद असतात, तुमच्या ट्रिपमध्ये कोणी तुमचे बायका मुलं नसतात. ही कोणती ट्रिप आहे तुमची? आणि तुम्ही नेमके सगळेजण सुरतला जाता, मग तिथून नेमके सगळेजण तुम्ही गुवाहाटीला जाता. भाजप शासित प्रदेशांमध्येच तुम्ही कशी ट्रिप काढता? कारण तुम्हाला तिथे संरक्षण मिळते. हे सगळं पक्षविरोधी कारवायाचं लक्षण आहे. आणि पक्षविरोधी कारवायासाठी हे सगळेजण एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले सगळेजण अपात्र ठरतात. हे मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला नाही, त्यांनी कोणालाच अपात्र ठरवलं नाही. पण त्यांनी कारण काय दिलं? त्यांनी कारण दिलं कोणीच अपात्र नाही, कारण की हे अपात्रते संदर्भातलं प्रकरण नाही. हे प्रकरण पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे. हे इंटर पॉलिटिकल पार्टी डिस्प्यूट्स आहे. मग सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे 4 न्यायाधीश ज्यांनी आपली हयात घालवली पूर्ण वकिली क्षेत्रामध्ये, त्यांनी सांगितलं की हे पक्षांतर बंदी प्रकरण कायद्याचं प्रकरण आहे, म्हणून तुम्ही हाताळा. तुम्हाला जर असं वाटते की हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नव्हतं, तर तुम्ही निर्णय कशाला दिला? एका वेळी तुम्ही कळून द्यायचं की हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नाही, तुमच्याकडे परत पाठवत आहे. तुम्ही निर्णय देता संपूर्ण. पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नसेल तर तुम्हाला अधिकारच नाही, शून्य अधिकार आहे राहुल नार्वेकरांना जर पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण नसेल तर. सगळीच्या सगळी बेकायदेशीरता यांनी याच्यात आणलेली आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तोच खेळ यांनी सुरू केलेला आहे. ते म्हणतात आता शरद पवार साहेब हे काही अध्यक्षच नव्हते, सदस्यच नव्हते, म्हणजे उद्या इथे शरद पवार साहेब येऊन उभे राहतील. ते म्हणजे नाही, इथे कोणी शरद पवार उभेच नाही. म्हणजे यांना जे दिसेल तेच आपण मान्य करायचं. या पद्धतीने जर कायद्याची मोडतोड होत असेल, जसा वाटेल तसा अर्थ काढण्यात येत असेल, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना त्यांना कदाचित माहिती नव्हतं की इतक्या बदमाश प्रवृत्तीचे लोक येणार आहेत की जे कायद्यातल्या उणीवांचा असा गैरवापर करतील. विस्तृत राज्यघटना त्यांनी लेखी सगळ्यात मोठी राज्यघटना लिहिली. काही गोष्टी नाही लिहिलेल्या आहेत, कारण की त्या नैतिकतेची जबाबदारी म्हणून आपण पाळल्या पाहिजे. यांची कोणतीही संविधानिक नैतिकता टिकलेली नाही. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला तो पूर्णपणे चुकीचा आहे. सुप्रीम कोर्टाकडून असूनही आशा आहेत की ते चांगला निर्णय देतील असं मला नक्की वाटते, कारण की त्यांनी संपूर्ण निर्णय दिलेला आहे, प्रकरण त्यांना माहिती आहे. या पद्धतीने एखाद्या राजकीय माणसाची, म्हणजे उद्धव ठाकरे सारख्या माणसाची अवहेलना करणं, त्यांची ओढाताण करणे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे. काही गोष्टी मुद्दाम आपण विचार केला पाहिजे अशा आहेत की आपण नागरिक म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे बघताना आपण आपली मुखसंमती आहे असं जर दाखवत राहिलो तर ते अत्यंत चुकीचं ठरेल. आपली अशा प्रकारच्या राजकारणाला संमती नाही. काही जण मला म्हणतात की ते चुकीचे होते, काँग्रेसचे लोक, हे पक्षाचे लोक चुकीचे होते म्हणून यांना आम्ही निवडून दिलं. ठीक आहे, आपण त्यांना त्याच्यामुळेच निवडून दिलं. मग याच्यानंतर येणाऱ्या लोकांची काय गॅरंटी आहे? मुळीच गॅरंटी नाही. याच्यानंतर येणाऱ्या लोकांची सुद्धा मुळीच गॅरंटी नाही. पण लोकशाहीला काय अपेक्षित आहे की नवीन नवीन चुका करणारे येऊ द्या, काही हरकत नाही. पण एकच चुका करणारा माणूस जेव्हा माहीत झाला की हा चुकीचा माणूस आहे, पुन्हा पुन्हा त्यांना निवडून देणं आपला मूर्खपणा ठरेल. आणि म्हणून आपल्याला आता स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. यांना आरसा दाखवला की यांना राग येतो, मग हे पोलिसांकडे तक्रारी करतात. देवेंद्र फडणवीस आता खूप रागीट झालेले आहे, बदल्याच्या भावनेने पेटलेले आहे. महाराष्ट्रामध्ये जे राजकारण त्यांनी आणलेलं आहे त्यांना वाटते की ते चाणक्य आहेत. पण हे किडलेलं आणि नाचलेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करण्यासाठी जे पाप देवेंद्र फडणवीस यांच्या अकाउंट मध्ये गेलेलं आहे त्याचा नक्कीच त्यांना पुढच्या राजकीय भविष्यात त्रास होणार. एक शेर आहे, तो मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. असं म्हणतात त्या शेर मध्ये की काच को पारा चढ़ा दिया, काच को पारा चढ़ा दिया तो आईना बन गया, हमने उनको आईना दिखा दिया तो उनका पारा चढ़ गया. वाह. आपण कधीतरी नागरिक म्हणून बोलण्याची सवय लावली पाहिजे. सगळ्या यंत्रणा या दोषमुक्त असण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पोलीस हे माणूस आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. न्यायव्यवस्था आपली आहे, ती न्यायाधीशांची आणि वकिलांची नाही, तिथे जाणाऱ्या पक्षकारांची आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.
आणि या सगळ्या यंत्रणांवर सामान्यातल्या सामान्य माणसाची मालकी आहे. जो या सगळ्या यंत्रणांवर लोकशाहीमधल्या सामान्य माणसाची मालकी आहे असं मान्य करेल तो आता आपल्यावर राज्य करेल. आता हे राज्य बदललं पाहिजे आणि महाराष्ट्राने जरी हा निर्णय घेतला आणि 2024च्या निवडणुकापर्यंत आपण सगळेजण राजकीय विचार करणारे झालो पाहिजे. काही लोक मला म्हणतात तुम्ही वकील आहे, तुम्ही कोर्टात बोला. तर म्हणून मी शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की आपण डॉक्टर असा, वकील असा, कोणी फार्मासिस्ट असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी कामगार असेल, आपण सगळेच जण राजकीय आहोत. आपल्याला प्रत्येकाला राजकारणावर बोलण्याचा हक्क आहे कारण की आपण भारताचे नागरिक आहोत. नागरिक ही संकल्पना राजकीय आहे. भारतीय संविधान जिथे प्रस्तावित ठेवलेलं आहे ते भारतीय संविधान हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे. आपला जन्मच त्या संविधानातून झालेला आहे जे राजकीय स्वरूपाचं डॉक्युमेंट आहे. त्यामुळे राजकारणावर बोलण्याचा आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे. अडाणी आणि अशिक्षित आपण नाही. अडाणी अशिक्षितपणा जर आपल्या पंतप्रधानांमध्ये असेल तर आपल्याला आता या पंतप्रधानाला नकार दिला पाहिजे. आपण ही हिंमत सगळ्यांनी ठेवा आणि सरकार बदलू शकते. इंदिरा गांधी एवढी ताकदवान बाई होती, तिचं सुद्धा सरकार या भारतातल्या लोकांनी पाडलेलं आहे. कोणी काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही. ज्यांनी ज्यांनी माच केलेला आहे त्यांना घरचा रस्ता या भारतीय मतदारांनी दाखवलेला आहे. त्या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की मुळीच घाबरण्याची गरज नाही. गुंड आणि बदमाश प्रवृत्तीचे लोक सगळ्यात जास्त भित्रे असतात हे लक्षात ठेवा. धन्यवाद.